गावातील शेलटी ग्रामस्थ आक्रमक 1 मे रोजी उपोषण छेडण्याचा थेट इशारा। वाकडा आंबा ते शेलटी हडी ग्रामीण मार्ग क्रमांक 225 हा रस्ता शेलटीवाडीमध्ये जाण्याचा एकमेव मार्ग असून हा रस्ता डोंगरातून मोठ्या धोकादायक उताराने शेलटीवाडीमध्ये जातो। गेली अनेक वर्षे मागणी करूनही या रस्त्यावर शासनाचा 1 रुपयाही खर्च झालेला नाही। कित्येक वर्ष अतोनात प्रयत्न करून देखील न्याय मिळत नसल्याने हडी गावातील शेलटी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। शासनाने दखल न घेतल्यास 1 मे रोजी हडी गावातील शेलटी ग्रामस्थ रस्त्यावर उतरत उपोषण आंदोलन करणार असल्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे। आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा मालवण हायवेवरती आणि ह्या आचरा मालवण हायवेवरून इथे आपल्याला बोर्ड पाहायला मिळतो आहे शेलटी आणि हा इकडे रस्ता जातो तो शेलटी गावामध्ये। शेलटी गाव शेलटी वाडी आहे, हडी गाव आहे, हडी गावातील शेलटी वाडी आणि हा जो रस्ता आहे हा शेलटीकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्यांच्या गावामध्ये वाडीमध्ये जाण्याचा जो रस्ता आहे तो गेले कित्येक अनेक वर्ष खितपत पडलेला आहे। तेथील ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे त्याची विनंती केली, त्यानंतर येथील लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे ह्या रस्त्याबाबत मागण्या केल्या, परंतु आज गेली 20 ते 25 वर्ष ह्या रस्त्यासाठी शासन दरबारातून 1ही रुपया खर्च केला गेला नाहीये आणि मुख्यतः हा जो गाव आहे, ही जी वाडी आहे, या गावामधून हा एकमेव रस्ता असा आहे की हा जो हायवे आहे या हायवेला येऊन मिळतो। जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे
आणि संपूर्ण रस्ता तिकडचा खराब झालेला आहे. पाहूयात आपण येथील ग्रामस्थांचं नेमकं या रस्त्याबाबत काय म्हणणं आहे आणि त्यांनी पुन्हा सरकार दरबारी प्रशासनाकडे काय मागणी केली आहे आणि काय विनंती केली आहे. आपलं कोकण सुंदर कोकण म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु कोकणामधील काही गावं अशी आहेत की वाहतुकीची दळणवळणाची जी जुनी साधनं आहेत तर ती दळणवळणाचे जे मार्ग आहेत तर ते मार्ग पूर्णतः खड्डेमय झालेले आहेत आणि त्यासाठी आज आता आपण आहोत मालवण तालुक्यातील हरी गावातील शेलटीवाडी येथे. या शेलटीवाडी मधील सगळे ग्रामस्थ आता आपल्या समोर आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की मागील कित्येक वर्ष त्यांच्या इकडे येणारा त्यांच्या वाडीकडे जो मुख्य रस्ता आहे मालवण आचरा हायवे वरून येणारा जो शेलटी रस्ता आहे हा रस्त्याची पूर्णत्व दुर्दशा झालेली आहे आणि या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं अशी त्यांची मागणी आहे. तर ह्या संदर्भात अधिक माहिती हे शेलटीचे ग्रामस्थ आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. शेलटी ग्रामस्थ म्हणून तुम्ही या रस्त्याबाबत काय सांगाल? नमस्कार. आम्ही शेलटीवाडीतील सर्व ग्रामस्थ हा रस्ता दुरुस्त करून साधारण 22-23 वर्ष आली आणि 22-23 वर्षात या रस्त्याला 1 रुपयाही निधी मिळाला नाही. आम्ही गेली 10 वर्ष वारंवार आमचं मुंबई मंडळ आणि शेलटी ग्रामस्थ मंडळ वारंवार पाठपुरावा करत आहोत. आमदार, खासदार, पालकमंत्री, मंत्री सगळ्यांचे म्हणजे एकूण मुख्यमंत्र्यापर्यंत हे आमचं निवेदन गेलेलं आहे ग्राममंत्री मंडळामार्फत. पण कोणी अजूनपर्यंत या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि 1 रुपयाही निधी दिलेला नाही. ह्या रस्त्याची एवढी परिस्थिती आहे सध्या रिक्षावाले या शेलटी रस्त्याला नाही म्हणून सांगतात. आम्ही भाडे देऊन शेलटी रस्त्याला येणार नाही. आले तर वरती सोडतात, तिथून उतरून खाली जावं लागतं आणि असं 2 वेळा उतरताना आमच्या महिला आहेत ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत 2 वेळा रस्त्यावरून पडल्या आणि त्यांना डॉक्टरकडे ऍडमिट करावं लागलं. 2-3 महिला हा गाव सोडून गेल्या आता कारण इथे रस्त्यामुळे रिक्षा येत नाही आणि लोक एवढे वैतागलेले आहेत. आम्ही आता हा शेवटचा मार्ग म्हणून आम्ही प्रसार माध्यमांशी चर्चा करत आहोत आणि यानंतर आम्ही जर याच्यावर काहीच 8 दिवसात निर्णय झाला नाही किंवा रस्त्याचं काम झालं नाही तर आम्ही 1 मेला निवेदन सगळ्यांना देऊन 1 मेला मेन रोडवरती आचरा मालवण रोडवरती शेलटी जो रस्ता चालू होतो तिथे उपोषणाला बसणार आहोत. साधारणतः आपल्या शेलटी गावापासून ते मुख्य रस्ता मुख्य जो महामार्ग आहे मालवण आचरा महामार्ग आहे तर तिथपर्यंत हे किती अंतर आहे? वाडीत येणारा हा एकमेव रस्ता आहे मालवणवरून येणारा आणि हा रस्ता 1.5 किलोमीटर आहे बरोबर. आणि हा पुढे रस्ता रेवंडी सर्जेकोट या कोळम मार्गे मालवणला होतो. पण आमचं जो गाव आहे हडी गाव आहे तो इथून 6 किलोमीटर दूर आहे आणि शेलटी म्हणजे वाडीतून जाताना ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, रेशन दुकान आणि आमचे ग्रामदैवत या सगळ्यांना या रस्त्यावरून ये जा करावी लागते आणि हा रस्ता पूर्ण नादुरुस्त झाल्यामुळे कोणीच या रस्त्याचा उपयोग घेत नाही. आम्ही आता थोड्या दिवसात मेन रोडवर तर एक मोठा फलक लावणार आहोत की हा रस्ता नादुरुस्त आहे, या रस्त्याने कोणी प्रवास करू नये आणि स्वतःहून प्रवास केल्यास त्याला स्वतः जबाबदार राहतील असं आम्ही आता बोर्ड लावणार आहोत. आम्ही आता शेलटी ग्रामस्थ मंडळातर्फे मी एक निवेदन करतो आमदार, खासदार, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी आणि जे प्रशासन आहे त्यांना पण की प्रशासनाने पण याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमदार साहेब आणि पालकमंत्री साहेबांनी बांधकाम विभागाशी आणि जे या विभागात इंजिनियर आहेत त्यांना प्रत्यक्ष कामावर लावलं पाहिजे. त्यांनी सगळ्या रस्त्यांची पाहणी करून जो एकदमच नादुरुस्त आहे अशा रस्त्यांना पहिले प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं शेलटी ग्रामस्थांच्या वतीने नम्र निवेदन आहे. या रस्त्याच्या दुर्दशेबाबत इथे महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे तर महिलांकडून जाणून घेऊया
नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुम्ही काय सांगाल या रस्त्याच्या बाबतीमध्ये? नमस्कार. काय सांगणार म्हणजे ह्या रस्त्याची 10 वर्ष झाली आम्ही पाठी लागलोय त्यांच्या की हा रस्ता करा करा. इथून कुठलाही वाहन उतरत नाही. रिक्षावाले मालवणवरून येताना आम्हाला नाहीच म्हणून सांगतात. कोण आजारी पडलं काय झालं तर अँब्युलन्सही खाली येत नाही या रस्त्याने. त्यामुळे खूप संताप म्हणजे एवढं हे झालं की प्रत्येक वेळी आम्ही आमदार खासदार सगळ्यांना जाऊन स्वतः भेटत असतो, पण कोणी या रस्त्याकडे लक्ष देत नाही. बाकी काही सुविधा आम्ही मागतच नाहीत. खाली हा रस्ता यासाठी आम्ही खूप नियोजन दिले. बाकी काही अपेक्षाच नाही आमचे. बाकीच्या गावातले छोटे छोटे रस्ते कसे झाले? फक्त शेल्टीवाडी हा रस्ताच नाही आणि तो पण मोठा भाग नाही आहे. कोण येतच नाही इकडे काय चाललंय काय नाही. मतदान आता आम्ही 100% करतो, पण कोण लक्ष देत नाही. आपल्या वाडीत येणारा हा एकमेव मार्ग आहे की ह्या मार्गा सोडून अजून कोणता पर्यायी मार्ग सुद्धा नाही, हा एकच मार्ग. पर्यायी मार्ग नाही. येणारा कोणता नाही. इथून हडीलाच सगळं व्यवहार आमचा रेशन इथून सगळीकडे जात आहेत. 2 वेळा त्या बायका पण पडल्यात गाडीवरून मुलांना घेऊन शाळेत शाळेतून येतात ते. पडल्या. हे रस्ताच हा आमचा. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी इकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही सर्व महिला उपोषणाला बसणार.